तर कुणाल कामरा यांनी जी टीका केली त्यावरती ठाकरे गटामध्येच काहीसा विसंवाद बघायला मिळतोय। आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी कुणाल कामराचं कौतुक केलंय, तर अनिल परब यांनी मात्र ही टीका चुकीची ठरवली आहे। कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्यावरती बोलू नये असं परबांनी म्हटलं। तर कोरटकर सोलापूरकर याच्यावरती सुद्धा कामराच्या प्रमाणे वेगानं कारवाई करा अशी मागणी सुद्धा परबांनी केली। कुणाल कामरा कोरटकर सोलापूरकरसाठी कायदा सारखाच हवाय, तर मी सांगेन तीच पक्षाची भूमिका असं म्हणत संजय राऊतांनी अनिल परब यांचे कान टोचले। झेंडूची फुले तुम्ही कविता संग्रह वाचा, राजकीय विडंबन आणि व्यंग हे होतच असतं, नाहीतर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार होऊच शकले नसते। राजकारणातल्या लोकांनी आपल्यावरची व्यंगात्मक टीका ही सहन केली पाहिजे। आम्ही करतो, सगळेच करतात। माननीय बाळासाहेबांनी सुद्धा टीका सहन केली आहे, शरद पवारांनी केलेली आहे, विलासराव देशमुखांनी केलेली आहे। प्रत्येक प्रमुख नेत्यानं ही नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून ही परंपरा पडली की टीका सहन करायची नाही। त्यासाठी मग टीका करणाऱ्यांना बंदिवान करणारे कायदे आणायचे, नवीन नवीन कायदे आणायचे, नवीन नियम आणायचे। महाराष्ट्रात देशामध्ये यापूर्वी घडलं नव्हतं, आणीबाणीत सुद्धा घडलं नव्हतं। मी तुम्हाला सांगतो, आणीबाणीत सुद्धा या टोकाच्या भूमिका कधी कोणी घेतल्या नव्हत्या। ज्या पद्धतीने कुणाल कामरावरती हल्ला केला, मग कोरटकर आणि सोलापूरकर यांनी महाराजांचा जो अपमान केला, त्यांच्या घरावर कोणी हल्ला केला नाही। म्हणजे महाराजांचा अपमान मान्य आहे आणि माजी मुख्यमंत्र्यांचा अपमान मान्य नाही, असं तर होणार नाही ना। कुणाल कामराने जर काही चुकीचं केलं असेल तर त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा व्हायलाच पाहिजे। तसंच कोरटकर आणखीन सोलापूरकर यांनी महाराजांचा अपमान केला, त्यांच्या बाबतीत कोण काय बोलत नाही, त्यांच्या घरावर कोण गेलेलं नाहीये। कामरांच्या संदर्भात विडंबनावर आपल्या पक्षामध्ये विसंवाद पाहायला मिळतोय। कुठेतरी कौतुक आपल्याकडनं केलं जाते असं म्हटलं जातं। अनिल परब म्हणताय की अशी टीका करणं चुकीचं नाही, मला त्यांच्याविषयी माहीत नाही। आता उद्धव ठाकरे माननीय थोड्या वेळाने त्याच्यावरती विधिमंडळात बोलणार आहेत, पण मी जे बोलतोय ते पक्षाची भूमिका आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।